आज आपण बघणार आहोत मुगाचे डोसे। मी पाव किलो मूग घेतलेले आहे, ते 5-6 तास भिजवलेत मी आणि भिजवून मी स्वच्छ धुवून घेतलेत पाणी काढून। आणि तिथे मी जिरं घेतले, 1 चमचा जिरं, कोथिंबीर, मिरच्या घेतल्यात 3-4 आणि थोडा छोटासा आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। हे आता वाटण आपण बारीक करून घेऊ। मूग पण वाटायचे आहेत आणि हे पण वाटायचं आहे। मूग, मिरची हे सगळं आहे ना वाटण, हे एकत्र वाटून घ्यायचं आहे। आता हे बॅटर तयार झालेलं आहे, मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं। ही बघा, ही बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, जास्ती थिक पण नाही आणि जास्ती असं पातळ पण नाही। मी तव्याला तेल लावून घेते। आपण कमीच तेलामध्ये करायचंय, म्हणजे लाईट कॉन्शियस लोकांसाठी पण हे बेस्ट आहे। कारण आता मला पण काही नको असेल, लाईटवालं काही खायचं असेल, टेस्टी पण पाहिजे असेल, तर मग आम्ही हे मुगाचा डोसा किंवा मुगाचा चिला म्हणतात, तर हे बेस्ट आहे। म्हणजे लो कॅलरीज आहे, प्रोटीन आणि फायबर मध्ये रिच आहे। झाकण दिलेलं आहे, 1-2 मिनिटं हे सुकेपर्यंत झाकण ठेवून देऊया। आता हे सुकलेलं आहे, आता आपण ह्याला उलटून घेऊ। बघा, डोसा मी उलटून घेते, छान उलटलं जातोय बघा। तुम्ही हा मूग चिला किंवा मुगाचा डोसा केचप सोबत, दह्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतो। हा आपला मुगाचा डोसा किंवा मूग चिला रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आणि व्हिडिओ आवडल्यास स्नेहाज मेनूला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।